हॅलो फ्रेंड्स, टीनाज किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आषाढी एकादशीचा उपवास म्हटलं तर आधी डोळ्यासमोर येते ती साबुदाणा खिचडी आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत ती प्रत्येकालाच आवडते. तर आज आपण अगदी मौसूत आणि मोकळी मोकळी साबुदाण्याची परफेक्ट खिचडी कशी करायची ते बघणार आहोत. ही खिचडी केल्यानंतर त्याचा दाणानी दाणा फुलतो, अजिबात त्याचे गोळे तयार होत नाही आणि प्रत्येक दाणा याचा मोकळा होतो आणि बराच वेळ ही खिचडी अशीच मौसूत राहते. त्यामुळे मी सांगितलेल्या या पद्धतीने तुम्ही जर साबुदाणा खिचडी बनवली तर अजिबात ती चिकट होणार नाही आणि वातडही होणार नाही. त्यासाठी घरी नक्की ट्राय करून बघा. याआधी मी उपवासाच्या अनेक रेसिपीज शेअर केलेल्या आहेत आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही त्या रेसिपीज बघू शकता. अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. यासाठी आपण 1 वाटी साबुदाणा घेतला होता आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवून त्यात 1 ते 2 सेंटीमीटर वर पाणी ठेवून तो 6 ते 7 तासासाठी भिजत ठेवला होता. हे बघा, साबुदाणा छान मौसूत असा भिजले गेला आहे. खूप सहजतेने तो दाबला जातोय. सोबतच आपण 1 बटाटा असा चिरून घेतला आहे आणि त्याचे असे काप मी करून घेतले आहे. अर्धी वाटी शेंगदाणे आणि 2 पळी तेल, तसेच 4 ते 5 कट केलेली हिरवी मिरची, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा जिरं आणि चवीपुरतं मीठ. सर्वात आधी आपण हे शेंगदाणे मिक्सरला थोडे जाडसर फिरवून घेणार आहोत. सुरुवातीला हा साबुदाणा आपल्याला असा मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे आणि हा पूर्ण साबुदाणा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. बघू शकता, साबुदाण्यात अजिबात पाणी राहिलेलं नाहीये. मस्त सुटसुटीत तो इथे भिजला गेला आहे. त्यात आता हा बारीक केलेला दाण्याचा कूट आणि मीठ टाकायचं आहे आणि हे आधी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. साबुदाणा आणि दाण्याचं कूट आधी मिक्स करून घेण्याचं कारण इतकंच की तो परतत असताना अजिबात एकमेकांना चिकटत नाही. जर आपण तेलात डायरेक्ट साबुदाणा टाकला तर त्याचे गोळे तयार होऊ शकतात. म्हणून आधी साबुदाणा आणि दाण्याचा कूट असा मिक्स करून घ्यायचा आहे. आता गॅसवर 1 पॅन ठेवून त्यात हे तेल टाकायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की हे बटाट्याचे काप आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. तुम्ही इथे उकडलेल्या बटाट्याचे काप सुद्धा टाकू शकता, पण साबुदाण्यामध्ये अशा फ्राय केलेल्या बटाट्याचा क्रंच वेगळाच लागतो, म्हणून मी तो असा फ्राय करूनच वापरणार आहे. बटाट्याची साल काढूनच ते बटाटे आपल्याला यात टाकायचे आहे. आणि बऱ्याच वेळेस असं पण होतं, बटाटा जर उकडून टाकला तर त्या बटाट्यामध्ये एक्स्ट्रा मॉइश्चर असतं आणि त्यामुळे खिचडीत गोळे तयार होतात. म्हणून ते असे फ्राय करून टाकायचे आहे. या बटाट्याला थोडा तांबूस रंग येईपर्यंत ते आपल्याला फ्राय करायचे आहे. बटाटे आता फ्राय झाले आहेत, ते आपण काढून घेऊयात. आणि त्याच तेलात थोडे 10 ते 12 शेंगदाणे फ्राय करायचे आहे. फ्राय झाल्यानंतर तेही आपल्याला काढून घ्यायचे आहे. आता आपण खिचडी तयार करून घेऊयात. याच तेलात आता आपल्याला हे जिरे टाकायचे आहे आणि याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. आणि जिरे चांगले परतले गेले की त्यात ही कट केलेली हिरवी मिरची टाकून याला सुद्धा आपल्याला थोडं परतून घ्यायचं आहे. मध्यम आचेवरच हे सुरुवातीला आपल्याला परतायचं आहे. आणि हे परतत असताना त्यात ही लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि थोडं मिनिटभर याला असंच परतायचं आहे. आणि लगेचच त्यात हे फ्राय केलेले बटाटे आणि शेंगदाणे टाकायचे आहे. या साबुदाण्याच्या खिचडीला थोडा रंग छान येण्यासाठी मी इथे लाल मिरची पावडर वापरली आहे. थोडंसं याला असंच परतत राहायचं आहे. आणि हे छान परतून झालं की त्यात हा साबुदाणा टाकायचा आहे. साबुदाणा टाकताना गॅसची फ्लेम आपल्याला मंद करायची आहे आणि व्यवस्थितपणे हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता, साबुदाणा इथे कुठे चिकटलेला नाहीये. एक दाणा या साबुदाण्याचा मोकळा मोकळा दिसतोय आणि महत्त्वाचं म्हणजे तो जास्त तेलकट सुद्धा झाला नाही. सुरुवातीला मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटे कंटिन्यू याला आपल्याला असंच परतत राहायचं आहे आणि नंतर त्यावर झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटासाठी तो आपण मंद आचेवर शिजवून घेणार आहोत. 4 ते 5 मिनिटानंतर त्यावरचं झाकण काढून तो असा मिक्स करायचा आहे
आणि हे बघा किती मोकळा मोकळा सुटसुटीत तो असा शिजला गेला आहे. अजिबात त्याचे इथे गोळे तयार झाले नाही. आणि बघूनच कळत असेल मस्त मऊसूत तो इथे शिजला गेला आहे. आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करून देऊयात. तर मग या आषाढी एकादशीला अशा पद्धतीने नक्की साबुदाणा खिचडी करून बघा. गॅरंटीने सांगते अजिबात वातडही होणार नाही आणि चिकटही होणार नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा.